तुम्हाला कधी असं वाटलं आहे का, की जीवनात सगळं असूनही काहीतरी कमी आहे? मनात गोंधळ, ताण आणि निर्णय घेण्याची भीती आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला एकाच पुस्तकात मिळू शकतात. त्याचं नाव आहे श्रीमद भगवद्गीता. गीता ही फक्त धार्मिक ग्रंथ नाही, तर ती जीवन जगण्याचा मार्गदर्शक आहे. आजच्या काळातही ती तितकीच उपयोगी आहे. पण प्रश्न असा आहे, की प्रत्येकाने गीता का वाचावी? चला, तर जाणून घेऊया 6 महत्वाची कारणं, जी तुमचं अख्खं आयुष्य बदलू शकतात. श्रीमद भगवद्गीता शिकण्याचं पहिलं महत्वाचं कारण म्हणजे गीता आपल्याला शिकवते, की परिस्थिती काहीही असो, मन शांत आणि स्थिर कसं ठेवायचं. यामुळे ताण, चिंता, भीती यावर नियंत्रण मिळवायला आपल्याला मदत होते. गीता वाचण्याचं दुसरं महत्वाचं कारण म्हणजे जीवनात अनेकदा आपण गोंधळात पडत असतो. काय बरोबर आणि काय चूक यातला फरक अगदीच अस्पष्ट असतो. गीता आपल्याला योग्य निर्णय घेण्याची दिशा देते. गीता आपल्याला धर्म आणि कर्तव्य यांच्यामधला फरक नीट समजून घ्यायला शिकवते. धर्म म्हणजे योग्य काय आणि कर्तव्य म्हणजे नेमकं करायचं तरी काय, यातला फरक समजून घ्यायला गीता आपल्याला मदत करते. जाणून घेऊया तिसरं महत्वाचं कारण. जीवनात कठीण प्रसंग आले की आपण घाबरतो किंवा पळतो, पण गीता सांगते परिस्थितीचा धैर्याने सामना करा आणि ह्यामुळेच आपला आत्मविश्वास वाढतो. चौथं महत्वाचं कारण म्हणजे गीतेचा सर्वात मोठा संदेश. गीता म्हणते, कर्म करत राहा, फळाची चिंता करू नका. आणि यामुळेच तणाव कमी होतो आणि कामातला फोकस वाढतो. गीता वाचण्याचं पाचवं महत्वाचं कारण म्हणजे गीता आपल्याला राग, अहंकार आणि लोभ यांच्यापासून दूर राहायला शिकवते. त्यामुळेच नातेसंबंधही सुधारतात. सहावं आणि सर्वात महत्वाचं कारण म्हणजे आत्मज्ञान आणि जीवनाचा अर्थ. गीता आपल्याला विचार करायला लावते. मी कोण आहे? माझं खरं उद्दिष्ट काय आहे? यामुळे जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. एकंदरीतच गीता वाचली तर मन शांत राहतं, योग्य वेळी योग्य निर्णय घेता येतात, आत्मविश्वास वाढतो, जीवन अधिक स्पष्ट वाटतं. थोडक्यात सांगायचं तर गीता आपल्याला जगायला शिकवते, फक्त जगण्यासाठी नाही, तर योग्य पद्धतीने जगण्यासाठी. म्हणूनच गीता ही प्रत्येकासाठी आहे. विद्यार्थी, व्यावसायिक किंवा कोणताही सामान्य माणूस. मित्रांनो, जर तुम्हालाही तुमचं जीवन बदलायचं असेल तर आजपासूनच गीता वाचायला सुरुवात करा. ती तुम्हाला बाहेरचं नव्हे तर स्वतःचं जग जिंकायला शिकवते.